रत्नागिरी इतकं सामान्य माणसं सुद्धा थकीत झाली. माझ्या गाडीच एक व्यवसाय वेळाचा लगेच गेला माणूस गेला. मी जरा वर्षभरात झालं आम्ही बसलो आहोत त्यांच्यावर, आम्ही इथंच आहोत. आज थंडी कमी झाली. हो, काल परवा टेम्परेचर जास्त होतं. मी शाळेत असताना तुझी सही घेतली, 8वीत असताना पाठी कल्पना मुद्रणात आला होता त्यावेळेस लाटकरांच्या. तर सरकारला विरोधक नकोच आहेत असं शरद पवारांशी बोलताना बाबा आढाव यांनी म्हटलंय. जे उपोषणाची हेडलाईन बातमी छापली सामनाने. हो आणि हे पवार साहेब दाखवतात की एका कुटुंबात आता दोघीच लाडक्या बहिणी, ते निकष बदललेत त्यांनी. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी महायुती सरकारने कोणतीही पडताळणी न करता प्रत्येक कुटुंबातील महिलांच्या खात्यात सरसकट 1,500 रुपये जमा केले. पण लोकप्रिय घोषणांमुळे आता आर्थिक स्थिती बिघडण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आता महायुती सरकार लाडकी बहीण योजनेचे निकष कडक करणार आहे. तेव्हा प्रत्येक कुटुंबातील 2च लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. या योजनेला लाभ घेण्यासाठी 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांनी अर्ज केले. महायुती सरकारने निवडणूक जाहीरनाम्यात लाडकी बहीण योजनेत 2,100 रुपये देण्याची घोषणा केली. त्यातून 18,000 कोटींचा तिजोरीवर अतिरिक्त आर्थिक बोजा पडणार आहे. आता उत्पन्नाचा दाखला तसेच आयकर प्रमाणपत्र, मिळणारे निवृत्ती वेतन, 4 चाकी वाहने, 5 एकरापेक्षा कमी जमीन असे निकष तपासण्यात येणार आहेत. मुख्य म्हणजे एका कुटुंबातील 2च महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील. यापूर्वी 2 कोटींपेक्षा अधिक महिलांना ही रक्कम मिळाली. त्यामुळे लाडक्या बहिणीची संख्या निम्म्यावर येईल असा अंदाज आहे. 2,84 लाख त्यांना मदत मिळाली. आता ती खाली 40 लाखाच्या आसपास. आता पवार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी बायलाईन दिली की मूळ योजनेत कुटुंबातील 2 महिलांना पैसे देण्यात येणार होते, पण निवडणूक असल्यामुळे तोंडावर असल्यामुळे कोणतीही खातर जमा न करता सर्व बहिणींच्या खात्यात 1,500 रुपये जमा झाले. सुमारे 2,43 लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले. आतापर्यंत 9 महिन्यात सरकारी तिजोरीवर 33,000 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. आणि माझी जमणार तर सरकारकडे मी मागणीच करत नाही. मला असं वाटतं की या झालेल्या असे जे प्रकार आहेत त्यात खाजगी आयोग राजकीय पक्षांशी आपल्यासारख्या पक्षांना जरा समाजातल्या सुजाण लोकांचं असं समस्या नेमून जर आयोग नेमून त्याला काय म्हणताय हे प्रश्न जरा त्याच्या पाठपुरावा करावा असतं. सत्य त्या लोकांना सांगितलं कळेल. झालंय असं लोक प्रेक्षकासारखी भूमिका घेतात. त्यानं काहीतरी भूमिका दिली पाहिजे. त्यांना नको वाटतंय मला भेटायला लोक नको म्हणतात. म्हणजे तुम्ही काय करता, काहीतरी कृती केली पाहिजे ना. ते त्याच्यापेक्षा पुढे जाते ते त्यांना आता नकोच आहे काही. त्यांना अशा वेळेला आम्हाला असं वाटतं की विरोधी पक्षांनी आता हे निवडणुकीचं सुद्धा जे काही निवडणूक मध्ये जे यंत्रणेमध्ये जो काही घोटाळा आहे. पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर।